Please subscribe and share SWA News. मुंबई दिनांक 6 जनवरी 2022 सुशील गजराज बाफना और रवि प्रकाश जाधव भारत के सर्वोच्च न्यायालय के अधिवक्ता द्वारा जारी बयान। बीमा कंपनी धोखाधड़ी घोटाला, पॉलिसी धारकों के साथ धोखाधड़ी। मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट कोर्ट में निजी शिकायत और आदेश पारित किया गया। दिनांक 9 नवंबर 2021 को एडीटी बिरला सन लाइफ इंश्योरेंस कंपनी लिमिटेड, कुमार मंगलम बिरला और 14 ORS 4 कुमार मंगलम बिरला और आदित्य बिरला सन लाइफ इंश्योरेंस के अन्य के खिलाफ FIR दिनांक 8 दिसंबर 2021 को दर्ज किया गया। अनुबंध 1 के रूप में शिकायत की प्रति के साथ संलग्न, जिससे उक्त कॉम पर धारा 156(3) के तहत वाद और जांच का आदेश मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट कोर्ट अंधेरी द्वारा पारित किया गया था। आदेश की प्रति अनुबंध B के रूप में संलग्न है और उसके बाद कुमार मंगलम सहित 16 लोगों के खिलाफ प्राथमिकी दर्ज की गई, लेकिन आज तक कोई गिरफ्तारी नहीं हुई। नवीनतम माननीय के अनुसार बीमा के संबंध में सुप्रीम कोर्ट का फैसला। दीपक पुंडा मामले की मृत्यु के मामले में अन्य की तरह ही HDFC लाइफ इंश्योरेंस ने धोखाधड़ी के माध्यम से बीमा के वैध दावे को अस्वीकार कर दिया और इस तरह की धोखाधड़ी के कारण आज कई नागरिक पीड़ित हैं। इस प्रेस के माध्यम से हम पुलिस से गिरफ्तारी के लिए आगे बढ़ने का अनुरोध कर रहे हैं। हम लोगों से अनुरोध कर रहे हैं कि वे आगे आएं और शिकायत दर्ज करें। नमस्कार दोस्तों, सभी पत्रकार भाई और बहनों को आज पत्रकार दिन की शुभकामनाएं। देखिए, आज का प्रेस का उद्देश्य यह है, जैसे हम कहते हैं जागो ग्राहक जागो, उस तरीके से मैं कहूँगा जागो पॉलिसी धारक जागो। सुशील बाफना जी का उदाहरण आपने देखा, किस तरीके से आदित्य बिरला सन लाइफ कंपनी ने उनसे 43 लाख रुपीस लिया अलग अलग पॉलिसी के माध्यम से, और जब उनको लगा कि पॉलिसी जो है डिनाई करनी है तो उनके पीठ पीछे डुप्लीकेट फ्रॉड साइन करके आपस में ही उस पॉलिसी को घुमाया गया हेल्थ रीजन देके। और जब इनको पता चला तो सुशील बाफना जी ने पुलिस स्टेशन और अथॉरिटी के सामने कंप्लेंट दाखिल की, मगर उसमें भी कुछ नहीं हुआ। उनको कोर्ट में जाना पड़ा। अंधेरी के मेट्रोपॉलिटन मैजिस्ट्रेट कोर्ट ने जब आदेश पारित किया कि हाँ इनकी डुप्लीकेट साइन की गई है और पॉलिसी घुमाई गई है, तब जाके पुलिस स्टेशन MIDC अंधेरी में FIR रजिस्टर हो गई। इसमें करीब 16 आरोपी हैं। हम दुनिया से, लोगों से, तमाम जनता से यही कहना चाहते हैं कि इस तरीके का फ्रॉड धड़ल्ले से चल रहा है। जैसे लाइफ इंश्योरेंस में मयूरी पोंडा के पति दीपक पोंडा जी का हमने बात यहाँ पे रखी है, किस तरीके से इंश्योरेंस कंपनी ने क्लेम डिनाई किया, जबकि मृत्यु जो हुआ था वो कोविड के वजह से हुआ था, वो पॉलिसी में कवर होता था, मगर मयूरी पोंडा जी का जो एक सर्टिफिकेट मांगा गया कि आपकी पॉलिसी में अगर क्लेम करना है तो आपको सर क्या लगता है ये 14 जो आरोपी बताया गया है FIR में, इनको कब तक गिरफ्तार किया जा सकता है? कौन सी है और ये स्कैम कब हुआ? देखिए, जो मयूरी पोंडा जी का है वो पॉलिसी जो निकाली गई थी ये 2019 में निकाली गई थी HDFC लाइफ में, और उसका सिंगल लाइफ कवर लेवल जो था, कवर टर्म लेवल था 17 लाख, 16 से 17 लाख कवर था, जो इंश्योरेंस कंपनी ने उनको मयूरी पोंडा को देना चाहिए था, वो दिया नहीं और उनको फंसाया। किस तरीके से ट्रैप करके फंसाया, मैंने आपको बताया कि उनको बोला गया कि आप ये सर्टिफिकेट लाओगे तभी आपकी पॉलिसी मंजूर होगी। अब वो गरीब लेडी क्या कर सकती है? हम हमारे NGO के माध्यम से पूरे जनता को ये बात रखना चाहते हैं कि ऐसे अगर किसी के साथ में हो रहा है तो सामने आइए, बात कीजिए, स्पीकअप। सर आपके NGO का नाम क्या है, कौन सा NGO है? जस्टिस फॉर ऑल नामक हमारी NGO है। उसके माध्यम से हम जो गरीब, मिडिल क्लास और जिनको लगता है कि न्याय लेने में उनको बहुत सारा खर्चा लग रहा है, तो उनको हम फ्री लीगल एडवाइस भी देते हैं और जरूरत पड़ने पे पुलिस स्टेशन, मिनिस्टर, कोर्ट में भी हम लड़ते हैं। पुढाकार घ्यायला पाहिजे, कारण त्या लोकल एरियामध्ये जर असा फ्रॉड होत असेल किंवा अशा पद्धतीने कुठलीही पॉलिसी विकली जात असेल
आणि त्याच्यानंतर जेव्हा एखादा व्यक्ती घरचा परिवारातील सदस्य कमावता व्यक्ती जर वारला असेल तर त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना अशा पद्धतीने इन्शुरन्स कंपन्या फिरवत असतात, ट्रॅप सेट करतात. अशा ट्रॅपमध्ये त्या अटकू नये याच्याकरता स्थानिक नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील यांच्या कार्यकर्त्यांनी मदत केली पाहिजे, जाब विचारला पाहिजे. एवढंच नाही आहे, या केसमध्ये BUMS डॉक्टरने सर्टिफिकेट दिलेलं आहे. कायद्यानुसार ते सर्टिफिकेट ही इनव्हॅलिड आहे. पॉलिसी ज्या पद्धतीने काढल्या जातात त्या पद्धतीने म्हणजे तुमच्या मागे एकदा जर कळालं इन्शुरन्स पॉलिसी तुम्ही काढणार असाल तर तुमच्या मागे खूप स्कीम्स घेऊन लागतात. सर हे मिळेल, ते मिळेल, कव्हर मिळेल, टॉपअप मिळेल. परंतु परफॉर्मन्स म्हणजे ज्यावेळेस ॲक्च्युअलमध्ये एखादी डेथ होतं, ॲक्सिडेंट होतं, कॅशलेस पॉलिसीज आहेत, तिथे पॉलिसी डिनाय केल्या जातात. ही खूप गंभीर बाब आहे. लोकप्रतिनिधीने याच्यामध्ये पुढे यायला पाहिजे आणि हे चिटिंगचा सरासर प्रकार आहे. यांच्या केसमध्ये अनिता शर्मा नामक व्यक्तीने वेळोवेळी यांना फसवून असे डॉक्युमेंट घेतलेले आहेत. FIR रजिस्टर केला पाहिजे. यांचा क्लेम जो 16-17 लाखाचा आहे तो यांना दिला पाहिजे. आपण आता उल्लेख केलात की प्रतिनिधित्व करायला पाहिजे पुढाऱ्यांनी, नगरसेवकांनी. नेहमी बघितलं जातं की कुठंतरी राज ठाकरे अशा फार गोष्टींना समोर येतात आणि त्यांना न्याय मिळवून देतात. ह्या प्रकरणामध्येही आपण राज ठाकरेपर्यंत जाणार आहात का? आम्ही सर्व प्रतिनिधींना सांगतोय, कारण सत्तेत असलेले आणि सत्तेत नसलेले बघा, हा प्रकार जो आहे हा कुठल्या एका पार्टी किंवा पक्षाच्या व्यक्तीला म्हणून होत नाही. तो कार्यकर्ता काँग्रेसचा असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असेल, BJPचा असेल, असे कित्येक उदाहरणं आहेत की सर्वसामान्य व्यक्ती याच्यात पिसला जातो, सर्वसामान्य व्यक्तीला हे होतं. आम्ही जरूर माननीय राजसाहेब ठाकरेंनाही विनंती करू, उद्धवजी ठाकरे साहेबांना, CM साहेबांना विनंती करू, विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांनाही विनंती करू की या सर्व प्रकरणात आपण आवाज उठवावा आणि याच्याकरिता एक ऑर्डिनन्स आदेश पारित करावा की अशा केसेसमध्ये खूप जलद गतीने न्याय करण्याकरता पोलिसांनी जिथे प्रायमा फेसी दिसतं FIR करता येईल ते करावं. आणि इन्शुरन्स IRDA जशी अथॉरिटी आहे तशी स्टेट लेवलवर एखादी अथॉरिटी स्थापन करावी, जेणेकरून 7 दिवस 15 दिवस अशा पद्धतीने न्याय देता यावा. सद्यस्थितीमध्ये जे कायदे आहेत केंद्र सरकारचे किंवा कायदे कमी नाही आहेत. कायद्याची अंमलबजावणी करणारे ज्या व्यक्तींची उदासीनता आहे ती याच्यामध्ये आपणाला दिसून येते की ते जसं की पोलीस स्टेशनने सुशील बापणाजींच्या केसमध्ये आजपर्यंत FIR झाल्यापासून किती वेळा त्यांना कॉल करून बोलवलं. तुम्हाला दिसतंय की सुशील बापणाजींची खोटी सिग्नेचर केलेली आहे. बरं, हे कोण सांगतंय? माननीय न्यायालयाच्या आदेशाद्वारे सांगितलं जातं, तरी तुम्ही डीप म्हणजे तुम्हाला ऐकू येत नाही अशा स्थितीत बसल्यासारखे बसलेले आहात. कायदे आहेत ते सक्षम कायदे आहेत. चालवणाऱ्या अथॉरिटी, चालवणारे याच्यामधील प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी जे कोणी आहेत त्यांनी हे व्यवस्थितरित्या इम्प्लिमेंट केलं तर खूप जलद गतीने न्याय मिळू शकतो. या संदर्भात माहितगार आहे ते अरुण नाही, काय द्याचं राज्य नाहीये, काय द्या. ॲडव्होकेट हे जे क्रिमिनल केसेस आहेत पहिले तुम्ही अरेस्ट करून त्यांना बेल घ्यायला लावा आणि त्यांना जाणीव राहील की आपल्याला कायद्याला सरेंडर झालं पाहिजे. आता त्यांना माहिती आहे पोलीस स्टेशनला का आपल्याला बोलवणारच नाही, मॅनेज केलेलं आहे. म्हणजे कोणत्या कलमाखाली त्यांना अटक व्हायला हवी असं तुमचं? 420 खाली खोट्या सह्या केल्या, यांना सर्टिफिकेट द्यायला लावलं. हा ट्रॅप होता की तुम्हाला पहिले एक्झिस्टिंग आजार होता म्हणून तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी देताना स्टेटमेंट दिलं नाही. तुम्ही मेडिकलच्या वेळेस तुम्ही लिहून घेताना जेव्हा तुम्ही पॉलिसी काढता त्याच्यामध्ये उल्लेख नाही हायपर टेन्शनचा, बरोबर ना? मग आता तुम्ही त्यांच्याकडे सर्टिफिकेट आणायला सांगता आणि मग तुमच्या हायपर टेन्शन आहे ना माझं तुम्ही कवर्ड नाही आहे. म्हणजे त्यांनी ग्राउंड तयार केलं ते लेटर घेऊन, ज्यांना माहीत नव्हतं पण यांनी लेटर दिलं डॉक्टरचं आणून आणि ते पण BAMS आहे. BAMS सर्टिफिकेट व्हॅलिड नाही आहे. तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जनचं सर्टिफिकेट पाहिजे किंवा कार्डिओलॉजिस्टचं पत्र पाहिजे याच्यामध्ये. सर मगाशी तुम्ही म्हणालात की लोकप्रतिनिधी जर दबाव आणला या संदर्भात आमदार, खासदार किंवा केंद्रातील मंत्र्यांनी तर तात्काळ त्या संदर्भात कारवाई व्हावी द्यावं लागतं. नेमकं काय आहे? एक पब्लिक पार्लमेंटची ग्रीव्हन्स कमिटी आहे, तुम्ही बघाल ह्याच्यावरती वेबसाईटवरती. ग्रीव्हन्स कमिटीला तक्रार जर दिली खासदारांनी तर त्या इन्शुरन्स कंपनीला किंवा त्या पोलीस स्टेशनला त्यांना 30 दिवसामध्ये उत्तर द्यावं लागतं. आणि मंत्र्यांनी दिल्याच्या नंतर त्यांना 7 दिवसामध्ये उत्तर द्यावं लागतं. 7 दिवसामध्ये. हे गव्हर्नमेंटचे प्रोटोकॉल्स आहेत, कायदा नाही आहे, प्रोटोकॉल्स आहेत आणि हे पब्लिकला माहीत नाही. इस संदर्भ में क्या घटित घटना हो गई और इससे आपका कैसा लॉस हुआ? अक्षय खड़े उनके जो स्टाफ है
उन्होंने मुझे कांटेक्ट किया था। शुरुआत में 1-1 लाख का छोटा छोटा पॉलिसीज था, 1 लाख रुपए का कुछ डालेंगे तो 1,10,000 मिलेगा, 1,20,000 मिलेगा, ऐसा करके 3 महीने में इस तरह का स्कीम था। बाद में धीरे धीरे हम लोग उसको बढ़ाते रहे और ऑलमोस्ट जब एंड में मेरा ऑलमोस्ट 45-46 लाख रुपया लगा हुआ है उसमें, जो आज के तारीख में राइटफुली मुझे 1 से 1.25 करोड़ के ऊपर मुझे मिलना चाहिए एज़ पर देयर कमिटमेंट। लेकिन मैं पिछले 4 साल से उनसे बात करने की कोशिश कर रहा हूँ, कोई भी आदमी आके मिलने को तैयार नहीं है। थर्ड पार्टी लोग आते हैं, वो कहते हैं हमारे को आपका जो 6 लाख का जो सिग्नेचर का वेरिफिकेशन के लिए जो गड़बड़ किया है हमने, वो 6 लाख उन्होंने खुद राइटिंग में दिया है कि हमारे पास सस्पेंस अकाउंट में है, लेकिन आप सब केसेस वापस लो तो हम आपको सिर्फ 6 लाख रुपया दे देंगे और आप सब केसेस वापस ले लो, आगे कभी फ्यूचर में केस करोगे नहीं। सर, मैं ऐसा एफिडेविट में साइन करने से ना बोला। एजेंट आपके सामने आया था? एजेंट जी हमारे ऑफिस आकर के जाता था एजेंट। आप जब पुलिस के सामने गए तो आपको क्या लगता है कि पुलिस को किस तरह से हायर किया है उन लोगों ने? क्या नहीं, पुलिस का ऐसा है कि ये बहुत ही स्पेसिफिकली इकोनॉमिक ऑफेंस है, ठीक है। इसको हमने इकोनॉमिक ऑफेंस विंग में भी गए थे, लेकिन उनका कहना है कि 5-6 करोड़ के नीचे का उनका कुछ लिमिट होता है, उसके नीचे इकोनॉमिक ऑफेंस विंग करता नहीं है, तो आपको लोकल पुलिस स्टेशन जाना पड़ता है। मेरे ख्याल से लोकल पुलिस स्टेशन इतना उनको इक्विप्ड नहीं है, पर इसमें एक चीज़ और है कि जो चेक का जो फॉर्जरी है वो बहुत कॉमन चीज़ है, वो उनको पकड़ना चाहिए था। पर ये मुझे पुलिस का और का ये मेरा पहला इंस्टेंस है, मुझे इन चीज़ों के बारे में इतना नॉलेज नहीं है, लेकिन मेरे साथ में जस्टिस नहीं हुआ वो मैं आपको बता सकता हूँ। कौन से पुलिस स्टेशन के अंदर आता है ये? हमारे हिसाब से मीरा रोड पुलिस स्टेशन में आना चाहिए था, क्योंकि मेरा ऑफिस मीरा रोड में था, ऑफिसर मीरा रोड में आता था, और हरदम जो कंज्यूमर या जो विक्टिम है उसके आसपास के पुलिस स्टेशन में केस होना चाहिए। लेकिन इन्होंने बोला कि हमारा जो ऑफिस है जिसने ये पॉलिसी इशू किया है वो अंधेरी है, तो आप अंधेरी आकर के केस करो। मैम, आपके बारे में जो घटना हो गई, आपके पती के देहांत के बाद तुमच्या पतिराजांच्या मृत्यूनंतर मला तर त्यांनी वर्षभर फिरवलं की काम होणार आहे तुमचं, की पास होईल. मग नंतर ते असे सांगायला लागले की असं लिहून आणा की शुगर आणि BP असं होतं, जर तुम्ही त्याचे पेपर जमा नाही केले तर पुढे तुमचं काम नाही होणार. तर मी आमच्या एरियाच्या लोकल डॉक्टरकडे ते लिहून घेऊन गेले. हे सगळे पेपर सबमिट झाल्यावर मग मला थोड्या दिवसांनी नोटीस आली की शुगर आणि BP असल्यामुळे आम्ही तुमचा क्लेम रिजेक्ट करतो. ट्रॅप सेट केला मयुरी दीपक पुंडा. आणि मिस्टरांचं नाव तुमच्या दिवंगत? दीपक हनुमंत पुंडा. मग आता तुमची नेमकी काय मागणी आहे सरकारकडे? मला सगळ्यांकडनं हीच रिक्वेस्ट आहे की माझी 2 मुलं आहेत, प्लीज मला तेवढा क्लेम वगैरे व्यवस्थित करून द्यावं बस. सर, मराठीमध्ये सांगा नक्की काय हे आहे? आज पूर्ण देश, पूर्ण जग कोविडमुळे परेशान आहे. इन्शुरन्स जे आपण बोलतो विमा, हा खूप मोठा सेक्टर आहे. या सेक्टरचा पूर्ण आपण US, अमेरिका आणि युरोप खंडामध्ये बघितलं तर सर्व गोष्टीचा इन्शुरन्स असतो, विमा असतो. भारतातही हे सेक्टर LICच्या माध्यमातून आलं. नंतर बऱ्याचशा कंपन्या आज पाहता बाजारात पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे इन्शुरन्स विमा घेऊन येत आहेत. आमचा विषय असा आहे की सुशील बाफनाजी यांनी आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कंपनीकडून वेगवेगळे विमा जे आहेत त्याच्यामध्ये लाईफ इन्शुरन्स विथ काही बेनिफिट्सवाले, काही फिक्स रिटर्नवाले, काही लोन मिळतील अशा पद्धतीच्या इन्शुरन्स पॉलिसी घेतल्या होत्या. आता या इन्शुरन्स पॉलिसी घेत असताना आदित्य बिर्ला सन लाईफचे जे कोणी काम करणारे नोकरदार आहेत त्यांनी अशा पद्धतीने त्याला स्ट्रक्चर केलं की यांनी जे काही इन्शुरन्स घेतील त्याच्यामध्ये यांना लुभावणाऱ्या गोष्टी टाकल्या. सुरुवातीला 1,50,000, 1.5 लाखाच्या काही पॉलिसीज दिल्या, जसे की 1 महिन्यामध्ये तुम्हाला 1.5 लाख जर दिलं तर लोन तुम्हाला 2 लाखाचं मिळेल, 5 लाखाचं मिळेल. अशा पद्धतीने करण्यासाठी काही नोकरदार अपॉइंट केलेले आहेत, काही त्यांचेच एम्प्लॉई, काही एजंट अपॉइंट केलेले आहेत. ते अशा पद्धतीने लोकांना लुभावतात आणि मग खरा खेळ सुरू होतो. बिग इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्यांना सांगितलं जातं की तुम्ही 25 लाख जमा करा, तुम्हाला 1 करोडचं लोन मिळेल 8-9 महिन्यामध्ये. जर लोन नाही घ्यायचं असेल तर 35 लाख तरी तुम्हाला फिक्स मिळतील. हे IRDA आणि इन्शुरन्स लॉच्या विरोधातल्या गोष्टी आहेत. आता या धडल्ल्याने ते करतात आणि
ते जे काही पैसे आहेत ते इन्शुरन्स, मी माझ्या प्रेस नोटमध्ये जे आहे त्याच्यात जोडलेलं आहे, त्या इन्शुरन्स कंपनीच्या अकाउंटमध्ये पैसा घेतला जातो आणि त्याच्यानंतर त्यांना फ्रॉड करायचा असतो. त्या अनुषंगाने मग काहीतरी कारण द्यायचं आणि तुमची पॉलिसी आम्ही चेंज केली अशा पद्धतीने ते दाखवतात. आता पॉलिसी चेंज करण्याकरता जसं सुशील बापणाजींची सही घेऊन लेटर द्यावं लागतं, तर मी जसं मगाशी दाखवलं तुम्हाला, लेटरवरती जे सही केलेली आहे ती डुप्लिकेट फ्रॉड सही कुणीतरी करून ते स्वतःच सबमिट करतात त्यांच्याच कंपनीमध्ये आणि असं दाखवतात की इन्शुरन्स पॉलिसी होल्डरनी अर्ज केला आणि आम्ही ते पॉलिसी हेल्थच्या ग्राउंडवर चेंज केली आणि मग त्या पॉलिसीचे जे काही बेनिफिट्स होते ते बेनिफिट्स इलिजिबल नाही आहेत असं दाखवून त्या पॉलिसीमध्ये आमचा पैसा अटकवला जातो. पॉलिसीधारकांचा, सर्वसामान्यांचा हार्ड अर्न मनी अटकवली जाते. आता हे सर्व झाल्यानंतर जसं की येथे बघू शकता सुशील नाव लिहिले, यांची सहीच नाही आहे. हा प्रकार वर्षानुवर्ष चालू आहे. गेले 4 वर्षापासून सुशील बापणाजी लढत आहेत. इतकं लढूनही त्यांना पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर ते सांगतात नाही ह्याच्यात काय नाही करू शकत आम्ही. आम्हाला असं कळालं की त्यांच्या एका एम्प्लॉईच्या विरोधात कंपनीच कंप्लेंट फाईल करते. म्हणजे नेक्सस किती मोठा आहे. सेफली ह्या कंपनीचे मॅनेजमेंट असेल किंवा मोठे जे पदाधिकारी आहेत ते सेफली बाहेर राहण्याकरता स्वतःच्याच एका व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल करणार की यांनी हे फ्रॉड केला, परंतु त्यांच्या अकाउंटवर हा पैसा घेत असताना, पॉलिसीचा अर्ज कुठलाही सबमिट करत असताना ते कुठेही काही बोलत नाहीत आणि ते रिसिव्ह करतात. आमच्याकडे ईमेल आणि त्या सर्व गोष्टी आहेत. हे सर्व झाल्यानंतर जेव्हा आम्हाला कळालं की हे फिक्स रिटर्न काय जे बोलले होते, ज्या पद्धतीने केलं होतं याच्यामध्ये कुठेही काही होत नाही आहे आणि कुठेतरी आम्हाला फसवलं गेलेलं आहे, चिटिंग केलेली आहे, फ्रॉड केलेला आहे, आमचे खोटे डॉक्युमेंट सह्या केलेले आहेत असं सुशील बापणाजींना जेव्हा कळालं, त्यांनी सर्वात पहिला विचार केला की मी पोलीस स्टेशनला जाईल. नॉर्मली आपण पाहतो की बाबा सदर रक्षणाय खलग्रह न्याय म्हणून काहीतरी होईल. तिथे अर्ज केला, तिथेही काही होत नाही आहे. करायचं काय. सर्वसामान्य व्यक्ती असेल, तुम्हासारखा तर विचार करेल काम करू का मी इकडे जाऊ, परंतु सुशील बापणाजींनी तो विषय माननीय कोर्ट, अंधेरी न्यायालय जे आहे, अंधेरी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालयासमोर विषय घेऊन गेला आणि सांगितलं की साहेब हे माझी सही नाही आहे. खोटं लेटर बनवून, खोटी सह्या करून परस्पर माझे पॉलिसीज बंद केल्या जातात, ट्रान्सफर केल्या जातात. माननीय न्यायालयाने MIDC पोलीस स्टेशनला आदेश दिला की या मॅटरचं, या प्रकरणाची चौकशी करून FIR रजिस्टर करा. ते आदेश मी जोडलेला आहे. 9/11/21 आदेश आहे. तर MIDC पोलीस स्टेशननी FIR रजिस्टर केला. FIR मध्ये आरोपी 16 आरोपी आहेत. बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स, कुमार मंगलमजी आणि इतर. त्याच्यात अक्षय खाडे नामक व्यक्ती जो या नेक्ससमध्ये डाऊन लाईनला होता. तर अशा पद्धतीने हे खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण देशभरात चालू आहे, इथेही चालू आहे. देशच्या माध्यमातून हेच मागणं आहे की पोलिसांनी आज तारखेपर्यंत यातली आरोपींना अरेस्ट नाही केलं. त्यांना फक्त नोटीस पाठवून दिलेली आहे असं सांगतात आणि ते आलेले नाही आहेत. का एक सर्वसामान्य व्यक्ती किंवा इतर व्यक्ती जर अरेस्ट अशा प्रकरणात असला असता तर अरेस्ट झाली नसती का. कुमार मंगलम, बिर्ला असतील किंवा इतर कोणीही मोठा मॅनेजमेंट असेल, का ते देशातील कायद्याच्या वरी आहेत का. कायद्याचं प्रिन्सिपल जे आहे कलम 14 सांगतं की सर्व इक्वॅलिटी बिफोर लॉ, सर्व समान आहे. त्यानुसार त्यांना अरेस्ट करायला पाहिजे होतं. पुढची कार्यवाही केलेली नाही. या प्रेसच्या माध्यमातून आम्ही हेच मागू इच्छितो की त्यांच्यावरती कार्यवाही व्हावी आणि अशा पद्धतीने आदित्य बिर्ला असेल किंवा इतर कुठल्याही कंपनीने सर्वसामान्य जनतेला फ्रॉड केलेला असेल, त्यांनी या लढाईत आमच्यासोबत यावं. कारण ही खूप मोठी व्यक्ती आहे. यांनी वेळोवेळी दबाव तंत्र वापरण्याकरता तिराईत व्यक्ती, थर्ड पार्टीकडून वेगवेगळ्या ऑफर्स देणे असो किंवा इंटरफेअर करणे असो किंवा पोलीस स्टेशन हँडल करण्याकरता काही थर्ड पार्टी लोकांना अपॉइंट केलेलं आहे. अशा पद्धतीचं हे नेक्सस चालू आहे. तर ही एक गोष्ट तुम्ही बघितलं असाल सुशील बापणाजींच्या ह्याच्यामध्ये. दुसरं SDFCचं मी जसं सांगितलं, मयुरी पोंडा त्यांच्या हजबंडची डेथ झाली कोविडमुळे. हॉस्पिटलचा रिपोर्ट आहे तो सांगतो कोविडमुळे डेथ झाली, परंतु त्यांना सांगण्यात आलं की पॉलिसीतून तुम्ही 16-17 लाख त्याच्यात ॲस्युअर्ड होते. ते घेण्याकरता आपण त्यांना डायबिटीज आणि हायपर टेन्शन होतं असं लिहून आणा. डेथ झाली जून-जुलै किती तारखेला, जून 2 जुलै 2 जुलैला डेथ झाली. त्याच्यानंतर बघाल तर
डिसेंबर महिन्यामध्ये एक सर्टिफिकेट यांना सबमिट करायला लावलं BUMS डॉक्टरकडून, आणि त्या आधारावर त्यांनी सांगितलं की नाही तुमच्या मिस्टरांना हायपरटेन्शन आणि डायबिटीज मधुमेह होता, त्यामुळे आम्ही हे नाही करतो. पॉलिसी तुमची आम्ही पास होत नाही आणि त्यामुळे तुम्हाला आम्ही क्लेम नाही देऊ शकतो.